कराड तालुक्यातील शेनोली रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक दरोड्याची घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करून प्रवाशांचे मौल्यवान साहित्य लुटले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयितांनी आधी रेल्वे सिग्नलमध्ये छेडछाड करून सिग्नल यंत्रणा बंद पाडली। सिग्नल बंद पडल्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस शेनोली स्टेशनजवळ थांबली। या संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी रेल्वेच्या काही डब्यांमध्ये प्रवेश केला। दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील सोने, दागिने, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या। काही प्रवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही। ही घटना सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेपासून काही अंतरावर घडल्याने दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे। दरोडेखोरांचा मार्ग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेल्वेच्या तांत्रिक नोंदी आणि प्रवाशांचे जबाब तपासले जात आहेत। तसेच या घटनेमागे स्थानिक टोळीचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे। या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।